हो साहेब, हवलदार साहेब, माझ्या आईला बरं नाहीये, तिला डॉक्टरांकडे घेऊन जावं लागेल, काहीतरी करा प्लीज. साहेबांशी बोलू का मी? साहेब. हो थांबा. हो साहेब, इकडे जाऊ नका, थांबा इकडे थांबा. अहो आईला बरं नाहीये माझ्या. असं काय करता तुम्ही साहेब? काय झालं आरडाओरडा करायला? हा अहो आईची तब्येत बिघडली कालपासून, तुम्हाला सांगतोय, तुम्ही ऐकतच नाहीये. एक तर तुम्ही आम्हाला डॉक्टरांकडे घेऊन जाऊ दे तिला, नाहीतर तुम्ही इथे तरी डॉक्टरांना बोलवा. दादा, काय झालं आईला? अरे यांना कालपासून सांगतो आईची तब्येत बिघडली आहे, ऐकतच नाहीयेत. साहेब 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 मी रिक्वेस्ट करतो, मी हात जोडतो तुमच्यासमोर, प्लीज माझ्या आईला त्रास देऊ नका. तुमचा जो काही राग आहे ना तो तुम्ही माझ्यावर काढा प्लीज. तिला बीपी शुगर सगळं आहे हो. तुम्ही मला शिक्षा करा, तुम्हाला हवं ते करा, पण प्लीज डॉक्टरला बोलवा हो. माझ्या आईला डॉक्टरकडे घेऊन जा. ए गप गप. हो साहेब, असं असं करू नका. हे बघा, आईचं वय झालं. ठीक आहे ठीक आहे, त्यांना डॉक्टरकडे घेऊन जाण्यासाठी काहीतरी करतो मी. चव्हाण बघा जरा. आई, थँक्यू साहेब. आई 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 उठ उठ, डॉक्टरकडे जायचं. उठ चल 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 उठ. साहेब म्हणाले डॉक्टरांकडे घेऊन जाऊया म्हणून. उठ उठ. चल डॉक्टरांकडे जाऊया आपण. सावकाश. इन्स्पेक्टर साहेब, आम्हाला तुम्हाला काहीतरी दाखवायचंय. दीक्षित साहेब, हे सगळं खरं आहे सर, हा व्हिडिओ खोटा आहे, मॉर्फ्ड आहे. सर आता तरी तुम्हाला पटतंय ना? सर एक गोष्ट तुमच्या लक्षात नाही आली. त्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जर यांनी मला मारलं असतं तर माझ्या अंगावर वळ दिसायला हवे होते, पण माझ्या अंगावर एकही वळ नाहीये. सर तो व्हिडिओ खोटा होता हे आता मी प्रूव्ह केलंय. आता तरी तुमची खात्री पटली आहे ना सर? माझी माणसं निर्दोष आहेत. मला वाटतं ही तक्रार आता बेसलेस आहे. नाही पण हे आमच्या लक्षात का नाही आलं तेच मला कळत नाही. मिसेस पटकर सॉरी. नाही म्हणजे तुम्ही ओरडून ओरडून आम्हाला सांगत होतात, पण आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवत नव्हतो. खरंच सॉरी. अरे नाही सर, प्लीज प्लीज तुम्ही सॉरी म्हणू नका, पण सर प्लीज केस मागे घ्या. अनु, पण हा खोटा व्हिडिओ बनवला कोणी आणि का नाही माहित नीरजा, पण त्याचा शोध इन्स्पेक्टर साहेब घेतील. पण नीरजा प्लीज तू केस मागे घे ग. बाबा बाबा मला माहिती आहे तुम्हाला हे सगळं आवडलेलं नाही आहे, पण माझ्या आनंदातच तुमचा आनंद आहे ना बाबा. माझ्या कुटुंबातच माझा आनंद आहे, ते माझे सर्वस्व आहे. बाबा प्लीज प्लीज समजून घ्या.
तुझी आई म्हणते ना तेच बरोबर आहे. तू माझ्यावरच गेलीस. हट्टी. सोडा साहेब. जगदाळे, अविनाश पाटकरांना घेऊन या. वहिनी ग्रेट आहेस. मला पूर्ण खात्री होती की तू आम्हाला या सगळ्यात सोडवशील. वहिनी, घरच्यांसाठी आणि घरच्या माणसांसाठी तू काहीही करू शकतेस हे पुन्हा एकदा प्रूफ केलंयस. अहो, हळू. अवी, अविनाश, नीरजाने केस मागे घेतली. तुमच्यावरचा आरोप खोटा ठरलाय. तुम्ही निर्दोष सुटलात. अविनाश, अवी काय करताय? आजपर्यंत फक्त नाईलाजानं तुझ्यासमोर हात जोडले होते. आज मनापासून हात जोडतोय ग. माफ करा नु. असं नका न बोलूत. तुम्ही माझं सर्वस्व आहात आणि आता तुमच्यावरचं संकट टळलंय. तर डोळ्यात अश्रू नाही. काय दादा, थोडस स्माइल करा ना प्लीज. काय मारले ते तू. मॅडम, केस सुरू झाल्यापासून मी बघते, खूप मेहनत घेतली हो तुम्ही तुमच्या माणसांसाठी. एकदम डॅशिंग डॉन सारखा भांडत सगळ्यांशी. मिस्टर पाटकर, तुमच्यावरचे आरोप तुमच्या बायकोने खोटे ठरवले म्हणून तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला मी सोडतोय. पण हा पाटकर, एक गुन्हा मात्र तुमच्या हातून नक्की घडला होता. पोलिसांची कॉलर पकडली होती तुम्ही, म्हणून तुम्हाला तुरुंगात टाकावं लागलं होतं. जरा तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा आणि हो, पुन्हा असं घडणार नाही याची काळजी घ्या. काय मॅडम, एक गोष्ट मी शिकली आहे तुमच्याकडून. काहीही झालं ना तरी घाबरायचं नाही, लढायचं. असं तुमच्यासारखं. मॅडम, तुम्हाला हॅट्स ऑफ. कुठे गेल्या त्या दोघी? या दोघींचं ना नक्की काही ना काहीतरी सुरू आहे. नाही नाही सीमा, तुला असं स्वस्थ बसून नाही चालणार.
तुला जेवढ्या वेळ हातपाय मारायचेत ना तेवढे मारून घे, पण यावेळी तुझा प्रत्येक डाव हाणून पाडल्याशिवाय मी पण शांत राहणार नाही. निरंजनशी बोलून घेते. ताई, निरंजन, अरे काय झालंय काय? अरे कधीपासून फोन करते मी तुला, फोनही उचलत नाहीस आणि इथे काय करतोयस? मी आणलंय याला. तुम्ही सगळे पोलिसांनी सोडलं तुम्हाला? कसं काय? कसं काय वहिनी? काय माहितीये, ज्या व्हिडिओमुळे पोलीस सगळे ह्यांना पकडून घेऊन गेले होते ना, तो व्हिडिओच खोटा होता. कोणीतरी मुद्दामून मॉर्फ केला होता. हे पोलिसांना कळलं की तो व्हिडिओ खोटा आहे, म्हणून या सगळ्यांना निर्दोष सोडलं. व्हिडिओ खोटा होता का? म्हणजे कोणी का करेल असं? का बनवेल कोणी? हा प्रश्न ना मला वाटतं तुम्ही तुमच्या भावाला विचारावं. तो तुम्हाला अगदी डिटेलमध्ये सांगेल सगळं. हो ना निरंजन? निरंजन, निरंजनचा काय संबंध आहे सगळ्याशी? ओ वहिनी, अहो बास झाली ही नाटकं आता. काय ना, तुमच्या घरच्यांचा विचार करूनच याला सोडलाय आम्ही. अरे तू अनवर हात उचललास, माझ्या बायकोला बेल्टनी मारायला निघालास. अहो, माझ्या बायकोवर हात उचलण्याची हिंमत कशी केली तू? भाऊजी काय करता तुम्ही? निरंजन, तू? हा ना, असं नाही ऐकणार. ईशान, ईशान नाही. नाही काकू, यांना ना पोलिसातच दिलं पाहिजे. उचलायला नको, पोलिसात नको नको. मी सगळं सांगतो ताई, सगळं सांगतो. मग का केलंस तू हे सगळं निरंजन? बोल. हे सगळं मी सीमाताईच्या सांगण्यावरून केलं. हे सगळं तुला सीमा वहिनींनी करायला सांगितलेलं? निरंजन, मागे पण तूच होतास ना ज्यांनी माझा पाठलाग केला होता? मीच होतो, पण सगळं सीमाताईच्या सांगण्यावरून केलं मी.
मी म्हणलं नव्हतं आई, या सगळ्या मागे सीमा काकूच असणार. आता काय करायचं याचं? याला ना काकू पोलिसातच द्यायला पाहिजे. नको, पोलिसात नको ताई. निरंजन का केलंस तू हे सगळं? ताई, हे सगळं मी माझ्या बहिणीसाठीच केलं ना. अरे पण स्वतःच्या बहिणीसाठी तू दुसऱ्या स्त्रीचं घर उद्ध्वस्त करायला निघाला होतास. लाज नाही वाटत तुला हे माझ्यासमोर बोलताना? काय रे? मान्य करतो ताई, चूक झाली माझी, माफ करा मला ताई. लहान लहान भाऊ समजून माफ करा ना मला ताई. काकू याला असं सोडून चालणार नाही. याला ना पोलिसातच द्यायला पाहिजे. होय, आपण आत्ताच्या आत्ता याला पोलीस स्टेशनला घेऊन जाऊया. ताई पाया पडतो, पोलिसात नको. पोलीस स्टेशनला नाही. आई पण याला असंच सोडून दिलं तर हा आणि सीमा काकू आपल्याला परत त्रास देतील. नाही, कोण म्हणतं याला असं सोडून द्यायचं? ईशान, तोवर आपल्याला याला कुठेतरी लपून ठेवावं लागेल, जिथून याला पळ काढता येणार नाही. ह्याच्या चुकीमुळे माझी निर्दोष माणसं तुरुंगात गेली आहेत ना, तर माझी माणसंच ह्याचा काय तो निकाल लावते. हो, सोडा त्याला प्लीज. अविनाश, आपण असं नाही वागू शकत. का नाही वागू शकत? कारण ह्यांच्यात आणि आपल्यात फरक आहे, आणि मुळात हा दोषी नाहीच आहे. या सगळ्या प्लॅनिंगची सूत्रधार सीमा वहिनी आहेत. हा वहिनी, का केलं तसं? उत्तर द्या. काय काय बोलतेस तू? उत्तर देताय ना तुम्ही? का केलं तसं तुम्ही सीमा वहिनी? या सगळ्याचा सिरियसनेस कळतोय का तुम्हाला? माझी माणसं तुरुंगात गेली होती. पोलिसांची आणि शेजारच्या पाजारच्यांची नको नको ती बोलणी ऐकावी लागली त्यांना. सीमा वहिनी, मी तुम्हाला विचारते, उत्तर द्या मला. खोटं बोलायचं नाही, उगीच नाटक करायचं नाही, जोर जोरात रडायचं नाही, मला चक्कर येते असं सगळं करायचं नाही. खरं खरं सांगायचं. मी सांगू का तुमचं प्लॅनिंग वहिनी? प्रयत्न कर. एवढा मोठा हा प्लॅन केला ना, तो एका रात्रीत तर नक्कीच केला नाही. खूप विचारपूर्वक केलाय. अविनाशनी जेव्हा माझ्यावर बेल्ट उगारला तेव्हा तुम्ही तिकडे उभं राहून व्हिडिओ काढत होता. तिकडे त्यांनी मला मारलं नाही, तरीही तो अर्धवट व्हिडिओ त्याच रात्री तुम्ही तुमच्या भावाला म्हणजे या निरंजनला पाठवला. त्यांनी तो खोटा व्हिडिओ बनवला, मॉर्फ केला. मी आणि अविनाश त्या व्हिडिओमध्ये दिसतोय, पण ते आम्ही नाहीच आहोत. आणि त्यात अविनाश मला बेल्टने हाणतायत. हा व्हिडिओ सकाळ होण्याच्या आधी तुम्ही व्हायरल केला. बरोबर सांगितलं ना मी तुमचं प्लॅनिंग? काही चुकलंय का? का सीमावहिनी, का इतकं भीषण आणि इतक्या खालच्या थराला जाऊन तुम्ही कसं वागू शकता? कसं जमतं तुम्हाला हे सगळं? डोमेस्टिक व्हायलन्सची केस झाली माझ्या माणसांवर. डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसमध्ये जेव्हा लोक तुरुंगात जातात तेव्हा पोलीस त्यांचे काय हाल करतात हे माहित असेलच ना तुम्हाला. हे सगळं का केलं तुम्ही? कारण मी वाईट दिसावी, हे सगळं मी केलंय असं दिसावं. हाच प्लॅन होता ना तुमचा? शिवाय वहिनी, तुमचा माझ्यावर राग होता ना, मग त्यात माझ्या माणसांना का तुम्ही खेचलं?
का माझ्या माणसांना त्रास दिला? आईंचं हे वय आहे जेलमध्ये जायचं? अविनाशला ह्याच्यामुळे किती त्रास झाला, तुमच्या नवऱ्याला किती त्रास झाला, रेवतीला किती त्रास झाला, आपल्या सगळ्यांना किती त्रास झाला ह्याचा जरा विचार केलाय तुम्ही? ज्यांना मी माझी माणसं म्हणते ती तुमची पण माणसं आहेत ना? आपल्याच कुटुंबाला तुरुंगात पाठवण्याचा का घाणेरडा कट रचलात तुम्ही? काहीच कसं वाटलं नाही तुम्हाला? अनु अगं काही काय बोलतेस तू? नाही म्हणजे मी गप्प बसून ऐकून घेते म्हणून वाटेल ते बोलायला लागलीस तू? नाही की भाऊजी जंगलात सोडून आले म्हणून डोकं फिरलंय तुझं? एक मिनिट, आता सगळे मिळून तुला घराच्या बाहेर हकलतील म्हणून बरळतेस ना तू? हे काहीही उपयोग होणार नाहीये त्याचा अनु. आणि काय म्हणालीस तू? ह्या सगळ्याची सूत्रधार मी. सूत्रधार मी? काय संबंध आहे याचा? मी का करेन असं? तुम्हाला सगळ्यांना कळतंय का हिला काय करायचंय ते? आणि एवढ्यावरच थांबली नाहीस ना तू? या सगळ्यात माझ्या भावाला पण खेचून आणलंस ना? माझा बिचारा भाऊ काही बोलत नाहीये म्हणून वाटेल तसं वागवताय त्याला? ही बाई आपल्याशी किती खोटं वागलीये हे विसरलात का? गेला महिनाभर ही बाई सतत आपल्याला फसवत होती, आपल्याला अंधारात ठेवून क्लासला जात होती की दुसरीकडे कुठेतरी तोंड काळं करायला जात होती.